17 डिसेंबर. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. याकोबने आपल्या मुलांना बोलावले व म्हटले, याकोबच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका. तुमचा बाप इस्रायल याच्याकडे कान द्या. हे यहुदा, तुझे बंधू तुला धन्यवाद देतील. तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगुटी धरील. तुझ्या बापाचे मुलगे तुझ्यापुढे नमतील. यहुदा सिंहाचा छावा आहे. माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहासारखा सिंहिणीसारखा दबून बसला आहे. त्याला कोण छेडणार? यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे, तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही. राष्ट्रे त्याची आज्ञांकित होतील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. हे प्रभो, राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे. या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे, म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करेल. तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. देशाच्या सात्विकतेमुळे जनतेला सुखसमृद्धी लाभो. जनतेतल्या गरिबांना तो न्याय देवो. गरजवंतांच्या मुलाबाळांना मदत करो. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल आणि चंद्र लोप पावेपर्यंत सर्वत्र शांती नांदेल. एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत, युफ्राटीस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरेल. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. त्याचे नाव चिरंजीव होवो. ते सूर्यासारखे अनंत टिको. त्याच्या नावाने लोक आपणास धन्य म्हणोत. सर्व राष्ट्रे त्याच्या नावाला धन्यवाद देवोत. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. आलेलुया, आलेलुया. सर्व समर्थ परमेश्वराचा शहाणपणा, जो आपल्या शक्तीने आणि हळुवारपणाने सर्वांना हुकूम सोडतो, त्याने येऊन आपल्याला सत्याचा मार्ग शिकवावा. आलेलुया. मत्तई लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. अब्राहमचा वंशज येशू ख्रिस्त ह्याची वंशावळ. अब्राहम हा इसाहाकचा बाप, इसाहाक याकोबचा, याकोब यहुदा व त्याचे भाऊ यांचा बाप, यहुदा पेरेस आणि जेरह यांचा बाप. यांची आई तामार. पेरेस हेस्रोनचा, हेस्रोन रामचा, राम अम्मीनादाबचा, अम्मीनादाब नहशोनचा, नहशोन सलमोनचा, सलमोन बवाजचा बाप, बवाजची आई राहाब, बवाज ओबेदचा बाप, ओबेदची आई रूथ, ओबेद इशायचा आणि इशाय राजा दावीद यांचा बाप होता. दावीद शलमोनचा बाप होता. शलमोनची आई पूर्वी उरियाची बायको होती. शलमोन रहबामचा, रहबाम अबियाचा, अबिया आसाचा, आसा यहोशाफाटचा, यहोशाफाट योरामचा, योराम उज्जियाचा, उज्जिया योथामचा, योथाम आहाजचा, आहाज हिचकियाचा, हिचकिया मनश्शेचा, मनश्शे आमोनचा, आमोन योशियाचा, योशिया हा यखन्या आणि त्याचे भाऊ यांचा बाप. या काळात यहुदी लोक बाबिलोन येथे हद्दपार करण्यात आले. बाबिलोन येथे हद्दपार झाल्यानंतर यखन्या शलतिएलाचा बाप, शलतिएल जरुबाबेलचा, जरुबाबेल अबिहूदचा, अबिहूद यल्याकीमचा, यल्याकीम अज्जूरचा, अज्जूर सादोकचा, सादोक याखीम एलिहूदचा, एलिहूद एलाजारचा, एलाजार मत्तानचा, मत्तान याकोबचा, याकोब योसेफचा बाप. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला. अशा रीतीने अब्राहमपासून दावीदपर्यंत एकंदर 14 पिढ्या. दावीदपासून बाबिलोन येथे हद्दपार होईपर्यंत 14 पिढ्या. बाबिलोन येथे हद्दपार झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या झाल्या. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आजच्या शुभवर्तमानात येशूच्या वंशावळीचा उल्लेख केला आहे. या वंशावळीची 3 गटात विभागणी केली आहे. प्रत्येक गटात 14 पिढ्यांचा समावेश आहे. पहिला गट इस्रायलच्या लोकांची खास निवड आणि वैभवाकडे वाटचाल हा इतिहास नमूद करतो. दुसरा गट त्यांच्या स्वैराचारामुळे पतनाचा इतिहास नमूद करतो
आणि तिसरा गट त्यांच्या पतनातून उदयाकडे वाटचालीचा इतिहास नमूद करतो. इस्रायलच्या लोकांचा इतिहास आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेला आहे, कारण बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे परमेश्वर आपली निवड करतो. परंतु स्वैराचारामुळे वारंवार आपण त्याच्याकडून दूर जातो आणि परमेश्वर वारंवार आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला त्याच्याकडे वळण्यासाठी पाचारण करतो. त्याचबरोबर या वंशावळीत 4 स्त्रियांचा उल्लेख केला आहे: तामार, राहाब, रूत आणि उरियाची बायको बत्शिबा. या स्त्रियांची गणना पापी म्हणून केली जाते. ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी नीतिमानास बोलावण्यास आलो नाही, तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे. ख्रिस्त क्रुसावर खिळलेला असताना त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे अपराध्यास क्रुसावर खिळले होते. ख्रिस्ताच्या पापी मानवावरील अतिप्रीतीवर आपण चिंतन करूया.